बीड नगर परिषद 15वा वित्त आयोग निधीवरून चांगलाच वाद रंगला आहे. नमस्कार, मी प्रमोद पुसरेकर आणि आपण पाहत आहात न्यूज इंडिया 23. बीड नगर परिषदमधील सत्ताधारी शाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद आघाडीतील अंतर्गत वाद गेल्या महिन्यात झालेल्या 3 दिवसीय सर्वसाधारण सभेत चांगलाच उफाळून आल्याचे बीडकरांनी पाहिले. या सभेत स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्यावर उपाध्यक्ष विनोद मुळूक, आघाडीचे गटनेते फारुख पटेल तसेच नगरसेवक अमर नायकवडे यांच्यासह काही सदस्यांनी विविध मुद्द्यावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे या सभागृहातील आरोप प्रत्यारोप आणि प्रश्नांचा भडीमार सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून करण्यात आल्याने चांगलाच चर्चेला आला. मात्र या संपूर्ण वादामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे 15व्या वित्त आयोगातून आलेला भरघोस निधी. स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यासाठी आलेला हा निधी नेमका किती आहे, त्याचा विनियोग कसा करायचा आणि कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आणि या निधीच्या वापरावरून सत्ताधारी आघाडीतच मतभेद का निर्माण झाले, याच मुद्द्यावरून स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. मात्र कोणत्याही आरोपाची दुसरी बाजू जाणून घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपण स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्याकडून या संपूर्ण वादामागची त्यांची बाजू जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत शाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद आघाडीचे नेते आमदार विजयसिंह पंडित आणि नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांचे समर्थक स्वच्छता सभापती शेख निजाम. शेख निजामजी, गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापरावरून आपल्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विशेषतः आपल्याच आघाडीचे गटनेते फारुख पटेल, नगरसेवक अमर नायकवडे यांच्यासह काही सदस्यांनी आपल्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. त्या आरोपात किती तथ्य आहे, या आरोपात आपली भूमिका काय आहे, स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यासाठी आलेला 15व्या वित्त आयोगाचा निधी नेमका किती आहे आणि त्या निधीचा विनियोग करण्याचे अधिकार नेमके कोणाकडे आहेत, हे जरा बीडच्या नागरिकांना आणि न्यूज इंडियाच्या प्रेक्षकांना आपण सांगावेत. नाही, पहिल्या मीटिंग पासूनच ही विसंगती लोकांना दिसली. त्याचं कारण आहे की आम्ही काय करतो, आता समजा मी तिथं काय मांडलं, मी तिथं काय बोललो, आधी हे दिसायचं नाही म्हणजे ते ह्याच्या आधीचे जे नगराध्यक्ष होते, एक हाती सत्ता होती, तिथं उठून उभा राहता येत नव्हतं. पण आता इथं इतकी मोकळी मिळाली की तुम्ही ते विरोधकांना सुद्धा बोलू देत नाहीत, तुम्हीच बोलतात. पण ते काय बोलतात, कसं बोलतात, हे जे लोकांनी तुमच्यावर विश्वास केलेला आहे, ठीक आहे, आपापसात समजा माझी त्यांची जमत नसेल किंवा अजून कुणाची त्यांचा वादविवाद असेल तर ते आपसात बसून ते संपू शकतात ना. ते लोकांसमोर तमाशा कशाला करायचा. पण आता त्यांना ते सवय लागलेली तमाशा करून हे करायची. त्यात आता आपण त्यांनी कसं वागावं, त्यांनी कसं राहावं, ते त्यांचा विषय, ते आम्ही त्यांचं निराकरण करू शकत नाहीत. कसं आहे, राजकारणात आता एखाद्याने वर्गळ केली तर आपण मी त्याचं उत्तर द्यावं हे काही संयुक्त नाही. आता त्यांचं काय पोट दुखत असेल तर त्याचं औषध आपण देऊ, पण ते आता मनातून त्यांच्या तर काहीतरी वेगळंच असेल. पद्धत अशी आहे की तुम्हाला सांगतो, हे पहा, आता आम्ही शिवसेना, शिंदे गट, MIM, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा 4 जणांची मिळून आमची आघाडी तयार झाली. शाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद ह्याचे गटनेते सगळ्यांच्या सह्याने कलेक्टरपाशी बसून आम्ही सगळ्यांनी सह्या करून फारुख पटेल साहेबाला गटनेते केलं. पक्षाचं वेगळं असतं, पक्षाचा गटनेता असला त्याला अधिकार असतात सर्व, परंतु आघाडी केली तर आघाडी केल्यानंतर गटनेता हा असतो, पण सगळे अधिकार कुणाला असतात, त्या आघाडीच्या नेत्याला. कायदेशीर कलेक्टरकडे जी आमची नोंदणी होती त्या नोंदणीत सर्व अधिकार कोणाला असतात, नेत्यांना. तर ह्या आमच्या आघाडीचा नेता कोण आहे, हे आहे विजयसिंहजी पंडित साहेब. तर तिथं प्रोटोकॉल काय घ्यायचा किंवा कोणत्या विषयावर एखाद्यावर कोणतं खूपच हे आलं तर मग त्यांना काहीतरी बंधनं आणायची किंवा नाही आणायची, हे आदेश कोण देणार, ते आमच्या आघाडीचे नेते. तर जवळपास 90% अधिकार हे त्या नेत्यांना असतात आणि गटनेत्यांनी
त्यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांनी दिलेल्या सूचनानुसार कसं कामकाज करायचं सभागृहात हे त्यांनी करून घ्यायचं असतं. पण असं काही घडत नाही की ते त्यांना काहीतरी गलतफहमी झालेली आहे, आम्ही आमच्या अल्लाला दुआ करू की त्यांची गलतफहमी निघो, तशी नाही बी निघली तर आम्हाला तसं कधी काही फरक पडलेला ना, कधी फरक पडणार. 28 लाखाची नाही तो 38 लाखाचा टेंडर आहे, 38 लाखाचं. आणि दरवर्षी त्याचं ते ठरलेलं असतं की बा दरवर्षी कसं व्हायचं, टेंडर निघायचं ते माहीतच नाही पडायचं. पण आम्ही काय केलं यावेळेस की बाबा मान्सून पूर्व होण्याआधीच आम्ही स्वच्छता अभियान काढलं. परंतु काय झालं, त्याचं काम जसं सुरू केलं, आम्ही काम सुरू केलं की त्यात पहिली जीबी लागली आणि त्या जीबी मध्ये बी जसं हे आता झालं तसंच झालं. आणि आम्हाला काही ते काम करून घेता आलं नाही की बाबा इथं लेबर नाहीत, अनेक गोष्टीला अशा सगळ्या निगेटिव्ह थिंकिंग ह्या दोघा तिघांनीच तिथं मांडल्या. आणि त्या मांडल्यामुळे आम्ही म्हणलो की आपला आताच नवीन आपण या ठिकाणी लोकांनी आपल्याला विश्वास ठेवलेला आहे आणि कशाला खूप वादाला विरंगुळ, म्हणून आम्ही काय केलं, थोडंसं ते कमी केलं आणि जसं काम चालू होतं तसं काम चालू ठेवलं. आणि नंतर हा जो आपला मान्सून पूर्व टेंडर आहे ते काढलं. मग ते टेंडर काढत असताना बी त्यांनी बिलो जाऊन ते टेंडर भरलं, 10 लाख रुपये कमानी टेंडर भरलं. आता तो घेणारा व्यक्ती हा कुठतरी परभणी का नांदेड जिल्ह्याचा आहे, तो आजपर्यंत नगरपालिकेत आला नाही आणि कोणतंच काम केलं नाही. आम्ही जवळपास 80% काम ते जे आहे ते नगरपालिकेची जी यंत्रणा आहे, नगरपालिकेची यंत्रणा म्हणजे दादा होते, दादाने आम्हाला 3 GCP, 30 गाड्या, एक डंपर, अशा अनेक आम्हाला दादाने DPDC मधून दिलेल्या आहेत. त्याचा आम्ही उपयोग करून सगळ्या नगरसेवकांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या ज्याचा वार्ड आहे जे अत्यावश्यक काम आहेत ते आम्ही करून घेतली. त्याच्यामुळे तो 38 लाखाचं टेंडर झालं नाही आणि त्याचं काही बिल काय अजून काहीच त्याचं ते कोणी केलं हेच माहित नाही. ते बिल बनण्याचं आणि हे अजून काही त्याचा विशेष येत नाही. फक्त हेच नाही, आमच्याकडे जवळपास 10-15 टेंडर झालेत. मग ते जसे की रोज ज्या वस्तू त्या नगरपालिकेत लागतात त्यात एक 3-4 टेंडर आहेत. त्याच्यानंतर आमचे ते वॉटर सप्लायचे एक 3-4 टेंडर झाले. त्या वॉटर सप्लायमध्ये लेबर भरती, त्रुटी हे चालू आहेत. नाही 3-4 टेंडर जे आहेत पैकी 3-4 टेंडर झालेले आहेत वॉटर सप्लायचे आणि ते मस्तपैकी चालू आहेत. ते नगरपालिके फंडातलेच आहेत. जवळपास वार्षिक 50, 60, 70, 80 लाख किंवा 1 कोटीपेक्षा कमी जास्त कुणीच नाही या रकमेचेच ते टेंडर आहेत. वाहपो अहो सगळी त्याची जत्रा फक्त चर्चा कमी, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही बघायला लागले की ते सगळं त्याच होतं ना. की बाबा काय झालं, ह्याच्या आधी आमची जी कौन्सिल होती ती 3 दिवस चालली. 3 दिवस कौन्सिल चालली तर ठीक आहे, त्यात काही वैयक्तिक मतभेद हे ते असतील त्याच्यामुळे ती चालली, हरकत नाही. पण अजितदादाच्या आणि आपले पालकमंत्री सुनीताताई यांच्या मार्गदर्शनाच्या खाली 15 वित्त आयोगाचे नगरपालिकेला हे दरवर्षी पैसे येतात. आपल्या बीड नगरपालिकेला 3 वर्षापासून पैसेच आले नव्हते. तर मग आमदार विजय पंडित साहेबांच्या ह्याच्यात सांगून किंवा दादांना ते दाखवलं की बाबा आम्हाला पैसे नाही आले. आणि हे दरडोई लोकांच्या हक्काचे पैसे येते, हे काही कुणी सांगितले म्हणून येत नाही, हे येतच असतात. मग हे पैसे फक्त कशावर खर्च होतात, हे आल्यानंतर स्वच्छता आणि पाणी पुरवठा ह्या विभागावरच होतात. मग गेल्या कौन्सिलमध्ये काय झालं की बाबा असं निघलं की बाबा मी एक ठराव मांडला की बाबा हे जे आपल्याला पैसे आलेले आहेत तर ह्या पैशाच्या आलेल्या ह्याच्यात आपल्याला आता बराच उशीर झाला की दादाचं तसं झालं, त्याच्यानंतर ताईच्या इलेक्शन ताई आल्या नाही किंवा आम्हाला, आणि दादांनी सांगितलं मला कलेक्टरना, त्यात त्यांनी आदेशित केलं की हे काम कसं घ्यायचं आपल्याला, की बा असं हे नाही करायचं. कोणती तरी मोठी एजन्सी राज्यस्तरीय तुम्ही टेंडर काढा आणि राज्यस्तरीय गुत्तेदाराला ते काम द्या, म्हणजे ते काम चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. त्याप्रमाणे मी ठराव ठेवला की बाबा असं आहे. आणि ठराव ठेवत असताना स्टँडिंग कमिटीमध्ये ते आधी ठराव ठेवावा लागतो. स्टँडिंग मध्ये कोण असतो, आम्ही सभापती ना अध्यक्ष आणि 2 त्यांचे ते. मग स्टँडिंग मध्ये असं होतं की ते अध्यक्षांना सांगावं लागतं, ते सांगतो ठीक आहे म्हणून ते झालं. मग ते येतं स्टँडिंग आपल्या कौन्सिलमध्ये, सर्वसाधारण सभेमध्ये. ते वाचनात आलं तर ते म्हणलं हे कुठून आलं, आता त्यात समजा फारुख पटेल साहेब त्या कौन्सिलमध्ये नाहीच, तर आता ते ठीक आहे, तरी पण त्यांनी ते हरकत नाही. तरी मी म्हणलं ठीक आहे, तुम्हाला वाटतं नाही चुकीचं आहे तर रद्द करा, आपण दुसरा घेऊ. मग आता त्यामुळं आमची आता परवा दिवशी 19 तारखेला फक्त 15 वित्त आयोगावर आम्ही विशेष सभा ठेवली. आणि ह्या विशेष सभेत
सगळं दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आता मी ठेवलं काय ठेवलं मी की बाबा ह्याचं पुढील प्रक्रिया करा टेंडरची निविदेची करण्यासाठी. मग ते टेंडरची निविदा करा म्हणजे आता ते पेपरला येईल, ऑनलाईन जाईल, त्याच्यानंतर मग त्याचं TS साठी ते कलेक्टर साहेबाकडे जाईल, त्याच्यानंतर त्याच्या प्रशासकीय म्हणता ते सगळं पाहून जिल्हाधिकारी साहेब देतील आणि त्याच्यानंतर मग ते आणखीन परत नगरपालिकेत येईल. मग नगरपालिकेने हे सगळं झाल्यानंतर त्याला मान्यता द्यायची आणि टेंडरला पाठवायचं. हा ठराव माझा होता. आणि त्याच्याच उलटी बाजू वॉटर सप्लायचे जे करायचं तर त्यात असा विषय ठेवला त्यांनी की बाबा 10-10 लाख रुपयाचे तुकडे करा. तर मी त्याला विरोध केला. मी विरोध त्याच्यासाठी नाही केला की माझा कुणाची वैयक्तिक वैर आहे म्हणून. माझी प्रांजळ ही इच्छा होती की दादांनी पहिल्याच DPTच्या मीटिंगमध्ये एक ठराव घेतलेला आहे. बघा तुम्ही ते स्टँड इथून जाऊन पहा, कलेक्टर साहेबांना विचारा की 10 लाखच्या आत कोणतंच टेंडर म्हणजे तुम्ही एस्टिमेट बनवायचं नाही आणि 10-10चे बनले बी तर त्यांना एकत्रित करून त्याचं टेंडर एकच करायचं. मग माझी काय चुकी आहे की बाबा मी म्हणलो की तुकडे करू नका. आता इतके मोठे पैसे आलेले आहेत, आता 10 लाखात काय होणार आहे का वार्डात? ठीक आहे, काही वार्डात लाख रुपये लागणार नाहीत आणि काही लाखात आपल्याला 50 लाख पुरणार नाहीत. तर माझं हे म्हणणं होतं की तुम्ही काय करा, एकत्रित सर्व काम जमा करा आणि त्याचं एकच निविदा करा ना, सरसरी काम होऊन जातील ना. समजा आता माझ्या वार्डात आपल्याला 1000 फूट पाईपलाईन करायची आणि 10 लाखात ती 400 फूट होती, मग ती 600 फूट कशात करतो ना मी? हे चुकीचं होईल ना. तर हे चुकीचं होऊ नये म्हणून मी प्रांजळ मनाने आणि चांगल्या हेतूने त्याला विरोध केला. आणि जिल्हाधिकारी साहेब अशा एकदम रकमेला तुकडे करण्यासाठी ते परवानगी देणार मी नाही. नाही आता आम्ही स्पेशल 19 तारखेला ती मीटिंग ठेवली आणि त्या मीटिंग झाली की 2-3 दिवसानंतर ते प्रोसेस सुरू होईल आणि ते TS येते आणि जिल्हाधिकारी साहेब त्याच्यावर हे आहेत ना. काय आम्हाला समजा पैसे किती मिळाले, नगरपालिकेच्या त्या काय प्रक्रिया करायची एजन्सी ही नगरपालिका असली किंवा कौन्सिल असली तरी प्रत्येक कामाला आलेल्या प्रत्येक पैशावर नियंत्रण कोणाचं असतं? जिल्हाधिकाऱ्यांचं आणि मुख्याधिकाऱ्यांचं असतं. ते प्रशासकीय म्हणून ते करतच असतात. त्याच्यामुळे आम्ही तिथं काही बी ठेवलं तर ते होतं असं नाही ना. जिल्हाधिकारी त्यांच्यावर ते बरोबर जशी प्रक्रिया आहे, जशी त्याची पद्धत आहे ते त्याच प्रमाणे करणार. आम्ही तिथं काही बी ठेवलं तसं होतं असं होत नसतं ना, होणार ना, आम्ही होऊ देऊ. परंतु कधी कधी काय घडतं, पारदर्शकता ह्यांनाच नको असती पण ते दाखवायची असती. मग अशा वेळेस मग आम्ही कुणाच्या मनात काय आहे आम्ही हे जाणू शकत नाही. ते आता मलाही सांगा, ते म्हणतात की माझी त्यांची जमत नाही. उपाध्यक्ष तर नाही म्हणले तसे, पण बाकीचे जे 1-2 आहेत जे दुरंगी त्रिटी आहे वो जो बोलते की माझ्याशी त्यांचा वाद आहे. माझा त्यांचा बांधाला बांध नाही, माझा त्यांचा कुणाचा एक वाढ नाही किंवा कोणतं आम्ही काम एकत्रित घेतलं की त्यात आमचं काही कॉम्पिटिशन असं काही नाही. आणि मी नगरपालिकेचं ठरवणार, माझ्या हातात काही अधिकार सुद्धा नाहीत. मी घरी बसून काम सुद्धा वाटत नाहीत किंवा मी कुणाला शब्द सुद्धा देत नाही. त्याच्यामुळे माझ्याशी वाद असण्याचा त्यांचा हा जो भ्रम त्यांनी निर्माण केलेला आहे, त्यांनी तो क्लिअर करावा की तो खराच भ्रम त्यांचा कुणाबरोबर आहे. स्वच्छता विभाग हा संपणारा विषय नाही. ठीक आहे, आम्ही फक्त काळजी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू, पण हा विषय असा लगेच मार्गी लागणारा विषय का? हा मार्गी लागणारा विषय नाही स्वच्छतेचा. आम्ही फक्त ते जास्तीत जास्त काळजी घेऊन कसा आपल्याला लवकर ते उचलता येईल याची आम्ही काळजी घेत आहोत आणि घेत राहू. आणि आता 15 वित्त आयोगात आम्ही जो टेंडर करणार आहेत त्याच्यात असे सुद्धा त्यात सहभाग वाढवला पाहिजे इतकी मी तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो आणि थांबतो. 15व्या वित्त आयोगाचे पैसे हे जनतेच्या हक्काचे आहेत, ते जनतेच्या कामाला यावेत हा प्रांजळ हेतू आहे. जसे या स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या निधीची चर्चा करण्यात आली, तशी नगरपालिका फंडातून इतर जे लाखो रुपयांचे त्रुटीचे असतील, कामगार भरतीचे असतील, साहित्य खरेदीचे असतील, ही जे टेंडर काढण्यात आले, मंजूर करण्यात आले, त्याची चर्चा ही झालीच पाहिजे. आणि महत्वाची बाब ही आहे की पालिकेत आघाडी करण्यात आलेली आहे. त्या आघाडीचे नेते आमदार विजयसिंह पंडित हेच आहेत. त्यांच्या आदेशाने 90% निर्णय होत असतात. ते अधिकार त्या नेत्याला आहेत. गटनेत्याने त्यांच्या आदेशानुसार सभागृहात ते मांडायचे असतात, असा सल्ला शेख निजाम यांनी आघाडीचे गटनेते फारुख पटेल यांच्यासह इतरांना दिला आहे. आता 19 तारखेच्या विशेष सभेत 15व्या वित्त आयोगाचा काय आणि कसा विनियोग होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावर आपले मत नक्की मांडा. लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.